चिखलात बसत आहे ना मामा ते बोलले हा मामा तुम्हाला कसं काय करता येते इकडून इकडं हा इकडून इकडं तुम्ही लगेच केलंय ती मामा शेतकरी मामा आहेत ते त्याच्यामुळे त्यांना बघा ना सगळं म्हणजे कसं शेतकऱ्याला सगळं हे होतंय आपलं मी नुसतं बघा बघा नाही का दाजी कुत्र तोंड घाई बरं का आपला लोक म्हणले हे काढून टाका मी नाही काढलं लिंबू वगैरे काढून टाका मी नाही काढलं मला लिंबू वगैरे म्हणजे आता वळणाचं कसं माहिती का वाटतंय की सावलीला राहू द्या थोय भावना बहिणू सावलीला वळण चांगले असते आणि हो जास्त झाल्यावर मग काही ते तोडावं लागतं तर आणि माझी इच्छा तर अशी होती की झाडं म्हणजे मी लावले होते मागं ते 9-10 झाडं लावले होते आंब्याचे लिंबाचं सीताफळ असे वगैरे वगैरे भरपूर लावले होते पण सगळे जळून गेले बघा ते आता काही पाणी नाही ना आपल्या रानामध्ये पाणी नाही पुन्हा मग आपलं घरी एवढ्या लांब कोणी यायला लागले 30 ते 40 किलोमीटर कोण यायला सांगा ना कोणाला सांगितलं ते पण नाही ते करीत आणि पैसे देऊन पण मी एकदाला म्हणले होते बाबा मी पैसे देते जे काय आहे ना तुला महिन्याचे झाडाला पाणी टाक पण मग आपल्याच वावरात पाणी नव्हतं ना लोकांच्या वावरातून जाऊन कसं आणीन ते पाणी होय आणि बोरचं ते बोरमध्ये आपल्या लोकांनी ते चोरून नेलं त्याच्यातली मशीन पण चोरून नेली मोटर बोरमधली चोराईनी मोटर पण चोरून नेली पाईप पण चोरून नेले त्याच्यामध्ये दगडं पण टाकले याच्यामध्ये बोरमध्ये असे जळक्या बिंदायचे लोकच बघा लय म्हणजे लय नालायक लोक त्या गावचे जळके लोकच लय आणि चोट्टे तर लय आहेत या बाचेगावला खरी गोष्ट सांगायला बाचेगावला एवढे चोट्टे लोकच ना भावनं बहिणं काय माहिती ते बाचेगावचे आहेत का दुसऱ्या गावाचे आहेत मला नाही माहिती पण एकदा आम्ही रिक्षा आणला होता आणि रिक्षा असा वळणाला उभा केला होता